सर्वप्रथम राहुलजी गांधी ज्या वेळेस या कुटुंबाला भेटायला गेले, त्यांची आईनी संपूर्ण परिस्थिती सांगितली. ती टाळून सगळी परिस्थिती सांगत होती आईनी. आणि सगळी माहिती घेतल्यानंतर राहुल गांधींनी निष्कर्ष काढला की सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी खून केला, हत्या केली. त्यावेळेस इथले मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणत होते की नाही, त्याला अनेक बिमारी होती, त्याचा श्वास फोडला गेला, मेडिकलच्या रिपोर्टमध्ये काही स्पष्टता नाही वगैरे करून महाणेबाजी करून पोलिसांना का वाचवत होते. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात हे मान्य, पण पोलिसांना चूक करणाऱ्या पोलिसांना तुम्ही उलट त्यांना शिक्षा करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे, पण त्याचं वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नाही. आणि राहुलजींनी आता जे काही त्यावेळेस सांगितलं तेच आता सत्य झालेलं आहे, तेच सुप्रीम कोर्टानेही मान्य केलेलं आहे. आणि ह्यामुळं याचं प्रायश्चित्त खरं तर त्या जे अधिकारी त्यावेळेस चौकशीमध्ये होते, त्या वरिष्ठ अधिकारी, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तो मग त्या ठिकाणी असलेले आयुक्त, कमिशनर असतील किंवा त्याच्या खालचे पोलीस अधीक्षक असतील, हे सर्व त्यामध्ये दोषी आहेत. यांच्या आदेशानुसार जर लाठीचार्ज झाला असेल आणि त्यामध्ये ती घटना घडली असेल आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही ती घटना दाबण्याचा प्रयत्न केला असेल, ते प्रकरण संपूर्ण मिटवण्याचा प्रयत्न केला असेल, तर सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी दोषी आहेत, ते सुद्धा कारवाईस पात्र आहेत.